कधी विचार केलाय लोखंड इतकं मजबूत का असतं? किंवा रत्नांना ते सुंदर आकर्षक रंग कुठून मिळतात? आणि काही धातू चुंबकाकडे का बरं खेचले जातात? या सगळ्या प्रश्नामागे ना एकच कारण आहे. आणि तेच कारण आज आपण उलगडणार आहोत. तर ह्या सगळ्या गुणधर्मांचं उत्तर दडलंय पिरियॉडिक टेबलच्या एका खास भागात. आपण बोलतोय पहिल्या संक्रमण श्रेणीबद्दल, म्हणजे स्कँडियमपासून ते झिंकपर्यंतच्या मूलद्रव्यांबद्दल. या सगळ्या मूलद्रव्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, एक सिक्रेट जे त्यांना त्यांची सुपर पॉवर देतं. चला तर मग आज हेच सिक्रेट काय आहे ते उलगडून पाहूया. तर मग काय आहे हे सिक्रेट? अहो, सगळा खेळ आहे डी ऑर्बिटल नावाच्या एका गोष्टीचा. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचे आहेत न जोडलेले, म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. हेच आहेत आपल्या आजच्या कथेचे खरे हिरो. आता हे न जोडलेले इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? तर समजा त्या अणूच्या घरातले एकटे उत्साही सदस्य आहेत, जे सतत कामासाठी तयार असतात. आणि त्यांचा हाच स्वभाव ठरवतो की तो धातू किती मजबूत असेल, त्याला रंग असेल की नाही, किंवा तो चुंबकासारखा वागेल की नाही, या सगळ्या गोष्टी. मजेदार आहे ना हे? म्हणजे बघा, जितके जास्त हे एकटे न जोडलेले इलेक्ट्रॉन्स, तितकेच त्या धातूचे बंध जास्त घट्ट आणि मजबूत. याचा अर्थ काय? तर अणूच्या आतली एक छोटीशी गोष्ट बाहेरच्या जगात त्या धातूचा कडकपणा ठरवते. पण थांबा, या इलेक्ट्रॉनचा प्रभाव फक्त मजबुतीपुरता नाहीये. तो आपल्याला थेट डोळ्यांनी दिसतो. कसा? तर अनेक सुंदर रंगांच्या आणि चुंबकत्वाच्या रूपात. म्हणजे गंमत अशी आहे की आपल्याला जो रंग दिसतोय तो खरं तर त्या इलेक्ट्रॉनने न स्वीकारलेला रंग आहे. त्याने काय केलं तर ऊर्जेसाठी प्रकाशातला एक रंग शोषून घेतला आणि उरलेला प्रकाश आपल्याला परत पाठवला. किती सोपी पण अफलातून कल्पना आहे, नाही का? आणि जसं रंगांचं आहे ना, अगदी तसंच चुंबकत्वाचंही आहे. सगळा खेळ पुन्हा एकदा त्याच न जोडलेल्या इलेक्ट्रॉनचा. बघा, जर हे एकटे इलेक्ट्रॉन्स असतील तर तो पदार्थ चुंबकीय क्षेत्राकडे खेचला जातो. आणि जर सगळे इलेक्ट्रॉन्स जोडीने असतील तर तो चुंबकीय क्षेत्राला उलटं थोडंसं दूर ढकलतो. बरं, तर आता आपल्याला कळलं की काही धातू चुंबकासारखे का वागतात आणि काही का नाही. आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया की हेच इलेक्ट्रॉन्स त्यांच्या भौतिक रचनेवर, म्हणजे त्यांच्या मजबूतीवर कसा परिणाम करतात. आपण मगाशी म्हटलं की न जोडलेले इलेक्ट्रॉन्स धातूंना मजबूत बनवतात. पण प्रश्न हा आहे की असं होतं तरी कसं? तर याचं कारण दडलंय त्यांच्या बंधांच्या रचनेत. इथे गंमत अशी आहे की फक्त बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनच नाही, तर आतल्या डी कक्षेतील इलेक्ट्रॉनसुद्धा बंध बनवण्यात भाग घेतात. आणि ह्या डबल टीमिंगमुळेच हे धातू इतके कठीण असतात. पण तरीही त्यांना ठोकून आकार देता येतो किंवा त्यांच्या ताराही बनवता येतात, म्हणजे ते लवचिकही असतात. जरा हा ट्रेंड बघा, जसजसे न जोडलेले इलेक्ट्रॉन्स वाढत जातात तसतसा वितरणांक सुद्धा वाढत जातो. व्हॅनेडियमसारख्या धातूंसाठी तो तब्बल 1900 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोचतो. पण गंमत बघा, झिंकपर्यंत पोचता पोचता हाच वितरणांक चक्क 420 डिग्रीवर येतो. म्हणजे नक्कीच यामागे काहीतरी वेगळं कारण असणार आहे. आणि हो, ह्या धातूंची घनता जास्त का असते याचं कारणही त्यांच्या अणुरचनेतच आहे. आपण पिरियॉडिक टेबलमध्ये जसजसं डावीकडून उजवीकडे जातो तसतसं केंद्रकाची ताकद वाढत जाते. ते आपल्या इलेक्ट्रॉनना जास्त घट्ट पकडून ठेवतं आणि त्यामुळे अणूचा आकार लहान होतो. सोपं आहे, कमी जागेत जास्त वजन म्हणजेच जास्त घनता. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की हे धातू शारीरिकदृष्ट्या किती बलवान आहेत. पण थांबा, रासायनिक जगातही ते खरे मास्टर आहेत. ते वेगवेगळ्या रेणूंशी जोडले जाऊन अगदी क्लिष्ट रचना तयार करतात आणि रासायनिक अभिक्रियांचा वेगही वाढवतात. आणि यांच्या याच गुणामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनपासून ते मोठमोठ्या औद्योगिक प्रक्रियांमधील उत्प्रेरकांपर्यंत सगळीकडे हेच संक्रमण धातू अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. आता ह्यांची कॉम्प्लेक्स बनवण्याची क्षमता 3 मुख्य गोष्टींमुळे येते. एक म्हणजे त्यांचा लहान आकार, दुसरं इलेक्ट्रॉन स्वीकारण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या रिकाम्या जागा, आणि तिसरं एकापेक्षा जास्त ऑक्सिडेशन अवस्था दाखवण्याची त्यांची क्षमता. ह्या सगळ्यामुळेच ते इतर रेणूंसाठी एका परफेक्ट पार्किंग स्पॉट सारखं काम करतात. आणि उत्प्रेरक म्हणून काम करण्याची त्यांची क्षमता तर कमालीची आहे.
म्हणजे बघा, ते एखाद्या रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात, तिला एक सोपा आणि वेगवान मार्ग दाखवतात आणि स्वतः मात्र काहीही न बदलता त्यातून बाहेर पडतात. हे कसं शक्य होतं? तर कारण ते गरजेनुसार आपली ऑक्सिडेशन अवस्था अगदी सहज बदलू शकतात. बरं, आतापर्यंत आपण हेच पाहिलं की न जोडलेले डी इलेक्ट्रॉन्स किती महत्वाचे आहेत. पण याचं खरं महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा आपण ह्या श्रेणीतल्या एका अशा सदस्याला भेटतो जो हे सगळे नियम मोडतो. आणि तो सदस्य आहे झिंक. झिंकची कहाणी खरं तर खूप सोपी आहे. त्याच्या डी ऑर्बिटलमध्ये एकही जागा रिकामी नाहीये, ते पूर्णपणे भरलेला आहे. म्हणजेच आपल्या कथेचा जो हिरो आहे तो न जोडलेला डी इलेक्ट्रॉन तो इथे आहेच नाही आणि त्यामुळेच झिंकचं वागणं बाकी सगळ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. ही तुलना बघितली की सगळं चित्र लगेच स्पष्ट होतं. एका बाजूला लोखंडासारखे धातू जे रंगीबेरंगी आहेत, पॅरामॅग्नेटिक आहेत आणि ज्यांचं वितरणांक खूप जास्त आहे. आणि दुसऱ्या बाजूला झिंक जे रंगहीन आहे, डायामॅग्नेटिक आहे आणि अगदी कमी तापमानाला वितळतं. या सगळ्या फरकाचं मूळ कारण फक्त एकच, न जोडलेल्या डी इलेक्ट्रॉनची अनुपस्थिती. म्हणूनच म्हणतात ना की कधीकधी एखाद्या गोष्टीची अनुपस्थिती सुद्धा खूप काही सांगून जाते. झिंकच्या उदाहरणामुळेच आपल्याला हे पक्क कळतं की संक्रमण धातूंचे हे सगळे विशेष गुणधर्म काही योगायोग नाहीत, तर ते त्यांच्या अर्धवट भरलेल्या डी ऑर्बिटलमुळे मिळालेलं एक वरदान आहे. म्हणजे विचार करा, नीलम मण्याचा तो सुंदर निळा रंग असो किंवा एखाद्या भल्या मोठ्या स्टीलच्या पुलाची ताकद, या सगळ्यामागे एका छोट्याशा न जोडलेल्या इलेक्ट्रॉनचीच किमया आहे. आता जर अणूच्या आतली एवढीशी रचना आपल्या भौतिक जगावर इतका मोठा प्रभाव टाकू शकते, तर मग असा विचार मनात येतो की आपल्या अवतीभवती अजून असे कोणते अदृश्य नियम कार्यरत असतील जे आपल्या वास्तवाला आकार देत आहेत.